शुक्रवारी लातूरात राज्यमंत्री अमित देशमुखांच्या दरबारात औषध दुकानदारांची गर्दी झाली। कासव गतीची ख्याती मागे टाकत अमित देशमुखांनी सुनावणीला गती दिली। लातूर, बीड, नांदेड आणि उस्मानाबादच्या तब्बल 408 औषध दुकानदारांच्या सुनावण्या देशमुखांनी एका दिवसात निकाली काढल्या। गरज तिथे माफीनामा घेऊन जवळपास सगळ्या कारवायांना स्थगिती दिली। त्या अपीलवर निर्णय घ्यावाच लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना मुंबईला बोलवावं यापेक्षा विभागामध्ये जर आपण गेलो आणि तिथंच त्यांना बोलवून त्यांच्या सुनावण्या केल्या तर जलद गतीने त्याचा निपटारा होईल या हेतूने ही पावलं आम्ही उचलत आहोत। औषध दुकानदारांविरोधातल्या तक्रारी खरं तर अगदी किरकोळ, पण वाढीव लाच मिळण्यासाठी जाणून बुजून प्रकरण वाढवण्यात आल्याचा आरोप दुकानदार करत होते। त्यांनी या सर्व सुनावण्यांचं वर्गीकरण केलं होतं। व्यवस्थापनाच्या कुठल्या त्रुटी आहेत, डायरेक्ट रुग्णाशी ग्राहकाशी चुकीच्या कुठल्या बाबी आहेत, या सर्व गोष्टीचं वर्गीकरण केलं होतं। त्यामुळे त्यांना या सुनावण्या करण्याला काही वेळ लागला नाही। काही दुकानदारांकडे गर्भनिरोधक गोळ्यांच्या नोंदीच नव्हत्या, तर काही दुकानात तपासणीच्या वेळी फार्मासिस्ट हजर नव्हता। काहींच्या दुकानात गुंगीच्या औषधांच्या नोंदी चुकीच्या होत्या, तर काहींनी रुग्णांना औषधांची बिलच दिली नव्हती, तर काही ठिकाणी प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री सुरू होती। तक्रारींवर कारवाई करताना काहींचा परवाना महिन्याभरासाठी तर काहींचा 16 दिवसांसाठी रद्द करण्यात आला। राज्यमंत्र्यांनी ही सुनावणी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत घेतली असं औषध विक्रेते सांगतात। पण या 7.5 तासाचा हिशोब जरी मांडला तरी प्रत्येक प्रकरणासाठी मंत्र्यांनी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ दिलेला नाही। त्यामुळे या धडक बेधडकमुळे औषध विक्रेत्यांना भलेही न्याय मिळाला असेल, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याचं निश्चितपणे खच्चीकरण झालंय। कारण याच औषध संघटनेचा एक पदाधिकारी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवरती आमदार झालेत। म्हणूनच या झटपट सुनावणी मागे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचं गणित आहे की काय असा संशय येतो। औषध विक्रेते आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे प्रमुख महेश झगडे यांच्यातला वाद गेली 3 वर्ष सुरू आहे। दुकानदारांनी राज्यभरात संप केले, पण झगडे काही बदले नाहीत। दुकानदारांसाठी नियम पाळणं बंधनकारक असल्याची झगडेंची भूमिका संघर्ष पेटवत होती। देशमुखांनी मात्र या वादातून दुकानदार आणि सरकारमधला तिढा काही प्रमाणात सोडवल्याचं चित्र आहे। निशान भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर।